बजेट प्लस नक्की बजेट पहा आणि तुमच्या सगळ्या प्रश्नांचे सोल्युशन मी घेऊन आलेलो आहे. तर लक्षात ठेवा, खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करायला विसरू नका. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरिता खाली दिलेला जे बेल आयकॉन आहे त्या बेल आयकॉनला प्रेस करा आणि जर आवडलं तर नक्की लाईक करा. लाईक करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. A member formed by connecting a steel bar to an aluminum bar is as shown in figure. Assuming that bars are prevented from buckling. Bars are prevented from buckling. Calculate the magnitude of force P that will cause the total length of the member to decrease 0.3 mm. Take Young's modulus ES for the steel 2 into 10 raised to 5 Newton per mm square, and Young's modulus E for aluminium EA, that is equal to 0.65 into 10 raised to 5 Newton per mm square. This is the axis of the column. A column है actually, असे columns आहेत हे बघा. असे कॉलम दिलेले, एकावर एक दोन कॉलम आहे. ठीक आहे, खालचा कॉलम हा फिक्स्ड आहे म्हणते काय काय. हा कॉलम आहे अल्युमिनियमचा आणि हा वरचा कॉलम आहे स्टीलचा. ह्याचे साईज दिलेले आहेत. इथे त्यांनी सांगितलेले दॅट इज 60 mm बाय 60 mm, म्हणजे क्रॉस सेक्शन. हा वरचा क्रॉस सेक्शन 60 mm बाय 60 mm आणि हा स्टील बार म्हणलेले ते. खालचा जो आहे तो त्याने दिलेला आहे 100 mm बाय 100 mm and that is aluminum bar. ठीक आहे, इथं लेंथ दिलेले आहे. वरची लेंथ आहे 200 mm, हाईट किंवा लेंथ म्हणा कॉलमची, आणि ही खालची लेंथ दिलेली 300 mm. ठीक आहे, विचारलंय काय, मॅग्निट्यूड विचारलेला आहे पी चा. पी किती आणि चेंज इन लेंथ किती आहे ते दिलेलं आहे आपल्याला. गिव्हन डेटा लिहून घेऊ आपण. इथं आता मी L1 L2 म्हणण्याच्या ऐवजी जिथं स्टीलचं आहे त्याला एस सफिक्स लावतो, जिथं अल्युमिनियमचं आहे त्याला ए सफिक्स लावतो. म्हणजे लेंथ फॉर स्टील इज LS, that is 200 mm. Length for aluminium, that is LA, that is 300 mm. Area for steel AS, that is 60 by 60. Area for aluminium, that is 100 by 100. किती किती होतो सांगा. AS comes as 3600 mm square and area for aluminium is 10,000 mm square. Is it correct? Yes? Yes. Okay. Next, what they have given? ES they have given. Young's modulus for the steel, that is 2 into 10 raised to 5 Newton per mm square. And also they have given the Young's modulus for aluminium, that is 0.65 into 10 raised to 5 Newton per mm square. Like this they have given. Okay. What they have asked us? They have asked us to go for the calculation of load P when total change in length is 0.30 mm. Like this. They have asked us to go for P. Total length जी आहे ती total length 0.30 न
कमी होणार आहे, इट विल बी डिक्रीज, कारण कॉम्प्रेस होतोय कॉलम वरून, म्हणून त्यांनी ते विचारलेलं आहे. कसं करणार आता सांगा? पी कॅल्क्युलेट करायचंय मला. हाऊ टू कॅल्क्युलेट द पी? यस, काय माहित नाहीये का माहितीये? ओके, वी नो दॅट, आपल्याला माहितीये टोटल एलॉंगेशन इज इक्वल टू पी L1 डिवायडेड बाय A1 E1. आता इथं परत सांगतो मी, L1 E1 A1 म्हणण्याच्या ऐवजी LS AS ES स्टील करिता प्लस P LA AA ES EA दॅट इज फॉर अल्युमिनियम, राईट. ह्यात कॉमन काय निघतं? पी राहतो, बाकी LS आहे, LA आहे, AS आहे, ES आहे, AA आहे, EA आहे, डेल्टा L आहे. So can we find the load P? Yes. So let us go for it. Put it here 0.30. P कॉमन काढा, ब्रॅकेट मध्ये लिहा. लेंथ, पहिल्याची लेंथ आहे 200 डिवायडेड बाय एरिया आहे 3600 इंटू 2 इंटू 10⁵ प्लस दुसऱ्याची लेंथ आहे 300 होल डिवायडेड बाय त्याचा एरिया आहे 10,000 इंटू 0.65 इंटू 10⁵. Calculate what is P. फास्ट करा, सर आन्सर. $4.057 into 10 to the power minus 5. 10 to the power 4.0578 into 10 to the power किती? Minus 5. माइनस का प्लस? माइनस का प्लस? सरळ सरळ कॅल्क्युलेशन आहे. यातनं 10⁵ कॉमन निघतं, डिनॉमिनेटर मध्ये आहे. त्याला इकडे जर पाठवलं तर ते न्यूमरेटर मध्ये जातं, पण ते 10⁻⁻5 होत नाही, 10⁻+5 राहतं, कारण हे क्रॉस मल्टिप्लिकेशन मध्ये जातं इकडं. सो माझ्या माहितीसह 10⁻+5 येतंय बघा. Why Newton? Because we have taken E in Newton per mm square. If we take E, it is in the kilonewton per mm square or kilonewton per meter square, then this will come as kilonewton like this. Okay. So if we need to convert this in a kilonewton, then 4.0578 into 10⁵ into 10⁻³ kilonewton. 1 Newton is equal to 10⁻³ kilonewton. 1 kilonewton is equal to 10⁻+3 Newton. Okay. 10⁻³ चा इम्प्लिमेंट करतो, इथं तर 10⁻² राहतं फक्त. 10⁻² राहिलं म्हणजे 2 पॉइंट पुढे सरकला तर P आलं माझं 405.78 kilonewton. दिस मच इज द आन्सर. ओके. आणि कसा लोड आहे? कॉम्प्रेसिव्ह, खाली चाललाय. दिस इज कॉम्प्रेसिव्ह. हे लिहायची काही गरज आहे असं नाही, पण थोडस जरा समजून केलंय असं वाटतंय. चेक करणाऱ्याला वाटतं की बाबा ह्याला फार समजलंय, स्वतःहून समजून व्यवस्थित कॅल्क्युलेशन केलेलं.
पण ते बरोबर असावं, नाही तर टेन्साईल वगैरे लिहू नका. सो विल गो फॉर द नेक्स्ट न्यूमेरिकल. In this numerical, they have given again the 3 bars now, and they have asked the load P. Here first I will draw the diagram, and then I will read the numerical. This is of steel, this is of aluminium, here this is of copper. Hundred centimeter, 50 centimeter, and 75 centimeter. Like this, the length they have given. Okay. Areas also they have given in the numerical. I will read the numerical now, and then we will go for the given data. So I will read this now. A composite bar ABCD, like this they have mentioned here, A, B, C, D, like this. The composite bar ABCD is loaded as shown in figure. If the bar contracts by 1 mm, this is the change in length they have given. It will contract by 1 mm. What are the stresses induced in the different materials? Stresses in copper, stresses in aluminium, stresses in steel. They have asked. So given cross-sectional area, that is area for the copper, they have given 200 mm square. Area for aluminium 300 mm square. Area for steel 100 mm square. Take EC, that is the Young's modulus for copper, 10⁻11 Newton per meter square. EA, 0.7 into 10⁻11 Newton per meter square. And ES, that is 2.1 into 10⁻11 Newton per meter square. So we'll go for the given data. I will write down here the given data. First they have given the change in length, that is total change in length, total elongation, that is 1 mm. Next, I will go for writing its length. Length for copper I will write down the first. First I will take this part, second I will take this part, and third I will take this part. Copper, aluminium, steel. For copper I use the suffix as C. LC is 100 centimeter. LA, that is 50 centimeter, and LS is 75 centimeter. Let us convert all this in mm. 1 centimeter is equal to 10 mm. So एक एक न परत 0 वाढवायचे आणि mm लिहायचे. LC is equal to 1000 mm. LA is equal to 500 mm. And LS is equal to 750 mm. Okay. Length झाले. Area दिलेले. Area for copper directly they have given, that is 200 mm square. Next they have given area for aluminium AA, that is 300 mm square. And area for steel they have given, that is 100 mm square. Okay. Young's modulus EC, that is equal to 10⁻11 Newton per meter square. Next, EA 0.7 into 10⁻11 Newton per meter square. परत ES
2.1 इंटू 10⁻11 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आता मला ह्याला न्यूटन पर mm स्क्वेअर न्यूटन पर mm स्क्वेअर मध्ये कन्वर्ट करायचंय. लक्ष द्या इकडं, न्यूटन पर मीटर स्क्वेअर आहे, मला हे मीटर स्क्वेअर नकोय, मला mm स्क्वेअर पाहिजे. कसं कन्वर्ट करणार? न्यूटन डिवायडेड बाय 1 मीटर इज इक्वल टू 10⁻+3 mm, पण ह्याचा स्क्वेअर आहे, मग ह्याचा सुद्धा स्क्वेअर. हे झालं 10⁻6, म्हणजे ते जर वर पाठवलं तर ते येतं 10⁻⁻6 न्यूटन पर mm स्क्वेअर. आता इथं पहा, 10⁻11 इंटू 10⁻⁻6, 10⁻11 इंटू 10⁻⁻6, 10⁻11 इंटू 10⁻⁻6. 11तून 6 गेले, 11तून 6 गेले, 11तून 6 गेले, -6. दॅट विल कम्स ॲज 10⁻+5. म्हणजे EC किती आलं? 10⁻5 न्यूटन पर mm स्क्वेअर. EA 0.7 इंटू 10⁻5 न्यूटन पर mm स्क्वेअर. आणि ES 2.1 इंटू 10⁻5 न्यूटन पर mm स्क्वेअर. गॉट इट? समजलंय? आता त्याने विचारले तर स्ट्रेसेस सिग्मा 1 सॉरी सिग्मा सी, सिग्मा ए आणि सिग्मा एस किती येणार आहे असा क्वेश्चन आहे. पण सिग्मा एस, सिग्मा सी किंवा सिग्मा ए काढायचा असेल तर त्याकरता मला फोर्स माहिती पाहिजे. फोर्सच नाही दिलेला, म्हणजे मला आणखी एक काढावं लागेल, दॅट इज फोर्स पी. फोर्स पी कसा काढायचा? तर टोटल चेंज इन लेंथ दिलेली आहे. टोटल चेंज इन लेंथ दिली आहे म्हणल्यानंतर तुमच्याकडे फॉर्म्युला आहे, डेल्टा एल इज इक्वल टू पी इन ब्रॅकेट एल सी एस ए सी ई सी प्लस एल ए ई ए प्लस एल एस डिवायडेड बाय ए एस इंटू ई एस. पुट इट हियर अँड कॅल्क्युलेट. नाउ पी फक्त अननोन आहे, बाकी सगळं नोन आहे. 1 mm 1 that is equal to P in bracket LC is 1000 divided by AC is 200 into EC is 10⁻5 plus LA is 500 divided by area for aluminum is 300 into 0.7 into 10⁻5 plus LS 750 whole divided by area is 100 into 2.1 into 10⁻5. Solve this and tell me the answer, what the P comes. Do it fast. लवकरात लवकर करा आणि आन्सर सांगा. फास्ट करायचं. पी किती आलं सांगा. (10⁻5) कॉमन काढा. फक्त 1000 डिवायडेड बाय 200, 500 डिवायडेड बाय 300 इंटू 0.7 आणि 750 डिवायडेड बाय 100 इंटू 2.1 एवढं करा आणि 10⁻5 ला पलीकडे पाठवा. डायरेक्ट 10⁻5 जशा तसं राहतंय. फक्त हे बाकीचे आन्सर काढा आणि त्याला डिवाइड करा 10⁻5 ला, किंवा 1 डिवायडेड बाय करा, 10⁻5 राहू दे. पी किती येते सांगा आणि युनिट पण सांगा. डू इट फास्ट. किती आले? 0.1549 into 10⁻5. Pardon? 0.1549. नाही. 1.0952 into 10⁻⁻4. नाही. कॅल्क्युलेशन नीट करा. 9.130 किलो न्यूटन. थोडस लाऊडली. बरोबर आन्सर.
9.130 kilonewton. 9.1304 न्यूटन इंटू 10 रेस टू किती? यस, परत एकदा सांगा. यस, जोरात सांगा जरा. हॅलो, -4 10 to power 2 kilonewton per meter square. Kilonewton. it is 10 to the power 3, that much is the Newton. 10 to the power 3 येते. आन्सर असा आहे 9130.4 न्यूटन. चेक युअर आन्सर्स. मी परत सांगतो, 10⁵ कॉमन काढा, इकडे पाठवा, 10⁵ प्लस होते, जसं आहे तसंच राहते. इथलं मधलं एक एक कॅल्क्युलेशन करा. ऍट अ टाइम सगळ्याच्या सगळं कॅल्शिट टाकायला जाऊ नका. एक एक करा, आन्सर लिहा, एक एक करा, आन्सर लिहा, एक एक करा, आन्सर लिहा, सगळ्याचं ऍडिशन करा, मग त्याला इकडे पाठवा. ते डिवायडेड मध्ये जातं आणि मग कॅल्क्युलेशन करा. यू विल गेट लाईक दिस. ठीक आहे, चेक युअर आन्सर वेदर यू विल गेट पी लाईक दिस ऑर नॉट. ओके, त्यानंतर आता स्ट्रेसेस विचारलेत. सिग्मा सी पी डिवायडेड बाय ए सी. पी किती आलेला आहे? 9130.4 न्यूटन डिवायडेड बाय एरिया फॉर कॉपर इज 200. सांगा सिग्मा सी किती आला? हाऊ मच न्यूटन पर एम एम स्क्वेअर? किंवा न्यूटन पर एम एम स्क्वेअरच्या ऐवजी मी त्याला डायरेक्टली म्हणतो MPa, मेगा पास्कल. येस, सिग्मा ए P divided by AA, that is equal to 9130.4 divided by area for the aluminium is 300. What is sigma A? MPa. And next sigma S P divided by AS, that is equal to 9130.4 divided by area is I think 100. So what is your sigma S? MPa. सांगा आन्सर. $45.652. 45.652. Good. Next. 45.65. 45 आहे इथं. 30.43. 30.43. Okay. Good. Sigma S? 91.30. 91.304. Right? So these are your stresses which they have asked, and this is the unknown force which we have find out. Okay. आवडलं तर नक्की लाईक करा.